गुड मॉर्निंग बेबी. Good morning. उठा. चला उठा, खेळा आता. फोटो नाही काढत आहे. झोप गेली नाही अजून. चल जरा फिरायला खेळूया म्हणजे झोप जाईल. मी फोटो बघतो. चला खेळूया पटकन. ये 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 ये. इथं ये. हे बघ. पोपट. हा पोपट आहेत तिथं. 2 3 4 5. नाही दिसत आहेत पोपट बा क्लिअर. तिथे पोपट आले. हो. तिथे पोपट बसतात आता. हा. आपण थोडीशी आता इथं धुरी करणार आहोत कारण काल शिवांतला थोडंसं सर्दी होती. हो. पण आपण औषधं द्यायच्या आधी धुरी करूया, त्याने लगेच जातं. जर नाहीच फरक पडला तर औषधाकडे जावं, पण पहिल्यांदा होममेडच करावं. त्यामुळं इथे आता मी धुरी करणार आहे. ही करवंट्या आहेत नारळाच्या, ज्याने घरात सुद्धा धुरी करू शकतो आपण आरामात. ही पाटी आहे, त्या पाटीमध्ये आम्ही धुरी करतो, लहानपणापासूनच करतोय म्हणून ते पाटी काळी झाली आहे. तर आता ह्यामध्ये कापूर टाकूया. मी टाकते. उघड उघड उघड. दे हातात. एवढं टाकलं तर कधी पेटायची ती. तरी अशा पद्धतीनं थोडीफार पेटवायची. म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर गॅलरीत पेटवू शकता, जसं की मी करते. नाहीतर तुम्ही बाहेर कुठेही करू शकता, कारण ही पाटी आहे. फक्त थोडं काळं होऊ शकतं भिंत, तर तुम्ही बाहेरच्या साईडला कराल तर बेस्ट. आणि जेव्हा ही पूर्ण पेटून ह्याचा विस्तव राहतो, त्यात मग तुम्ही ओवा टाकून बाळाला शेक देऊ शकता. किंवा जर असं आमच्यासारखं जरा मोठं बाळ असेल तर तुम्ही त्याचा धूर करू शकता घरात, जेणेकरून एक निर्जंतुक पण होतंय आणि तुम्हाला सर्दी खोकला असं काही असेल बाळाला किंवा तुम्हाला सुद्धा, तर त्याचं लवकरात लवकर ते बरं होतं बिना औषध घेता. तर प्रथमोपचार म्हणून हे चांगलं आहे, जे आपल्याला आधीपासूनच करत आलोय. फक्त आपण शहरात राहतो तर हे करणं अवघड आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. अशा नारळाच्या कवट्या फक्त भेटतात, तर तुम्ही ते नको का त्याचा वापर करू शकता. हा आता असा छानसा विस्तव झालाय, तो आपण घरात ठेवणार आहोत. हे मॉर्निंग रुटीन शिवांचं. हे नाचणी बिस्किट्स आहेत, जे विदाउट शुगर विदाउट मैदा आहेत. ह्यात फक्त नाचणी, गूळ आणि तूप आहे. हे पौष्टिक सुद्धा आहे आणि होममेड आहे. जर ह्याची रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत इथं असं दूध तापलंय, तर हे दूध आपण
बिस्किटमध्ये मिक्स करूया, जे होममेड केलेलं बिस्किट आहे. हे असं थोडा वेळ 2-3 सेकंद सोक करायला ठेवायचं. आता हा ओवा जो आहे आपण ह्याच्यात टाकणार आहे, जेणेकरून आता छान अशी धुरी होईल. घरभर पूर्ण धूर झाला की घर पण निर्जंतुक होतं आहे आणि तुम्हाला बाळाला किंवा तुम्हाला सर्दी असेल तरी त्रास होत नाही त्याचा. असं हे नाचणीचं आपलं बिस्किटाचं कोटिंग झालेलं आहे. आणि हे गरम पाणी, जे मी 12ही महिने त्याला गरम म्हणजे कोमट पाणीच देते, म्हणजे काही त्राससुद्धा होणार नाही. पण आम्ही काल जरा बाहेर जाऊन आलो त्यामुळे थोडंसं त्याला सर्दीसारखं वाटतंय. सर्दी झाली नाही आहे, त्याआधीच मी दूर करून ठेवते घरात. दूर मीन्स धुरी. आता हा असा बसलेला आहे ह्या चेअरवर, डायनिंग चेअर, त्याच्यावर मी त्याला देणार आहे. असं बसले, अशी चेअर असेल तर प्रॉब्लेम राहत नाही, एका जागी बसून खातं मूल. ह्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता ही घराची साफसफाई चाललेली आहे थोडी. माझं बाळ मला मदत करतंय. झाडून काढायला. तुम्ही बघू शकता किती छान झाडता येतं. एकदम पाय पुसणं उचलून झाडतोय.